हॅलो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे मटार पोहे कसे करायचे. तर त्यासाठी मी कढईत तेल घेतलेलं आहे. त्या तेलामध्ये जिरं आणि मोहरीची फोडणी दिली आहे. थोडासा कढीपत्ता ॲड केला आहे आणि नंतर 4 मिरच्या घातल्यात. आता मी इथे मिरच्या जास्त घातल्यात कारण मला तिखट खूप आवडतं. जसं तुम्हाला तिखट हवं त्या पद्धतीने तुम्ही मिरच्या ॲड करू शकता. त्यानंतर मी बारीक चिरलेला कांदा घातला आहे आणि हे सगळं मी छान असं मिक्स करून घेते. तेलामध्ये थोडंसं परतून घेते. थोडासा कांदा शिजत आल्यानंतर त्यामध्ये मी आता मटार ॲड करणार आहे. मटार लगेच शिजते. सो त्यानंतर थोडीशी हळद घातली आणि हे छान असं मी आता तेलावर परतून घेते. मस्त येलो ग्रीन कॉम्बिनेशन आपल्याला इथे दिसून येते. थोडंसं हे वाफवल्यानंतर मी आता त्यामध्ये पोहे ॲड करणार आहे. पोहे मी आधी भिजवून त्यामधलं पाणी काढून घेतलं होतं. सो पोहे ॲड केल्यानंतर मी आता चवीनुसार मीठ घालणार आहे, म्हणजे आपले पोहे तयार होतील. हे सगळं मी आता मिक्स करून घेते. वाव, छान दिसतं येलो ग्रीन कॉम्बिनेशन. आपले पोहे तयार झालेले आहेत आणि वरून हिरवीगार कोथिंबीर मी घालून पोहे आपले सर्व्ह करायला रेडी आहेत.